2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही. ओबीसी मोर्चामध्ये विजय वडेट्टीवारांची भूमिका. सरकार जरांगेंपुढे झुकलंय, मात्र घुसखोरी करू देणार नाही. विजय वडेट्टीवार आक्रमक. मराठ्यांना समोर ठेवून CWSचं आरक्षण दिलं तेव्हा ओबीसींनी विरोध केला नाही. भुजबळांचं विखेंना प्रत्युत्तर. आम्ही कुणाला शिवाशाप देणार नाही. जरांगेंवरही निशाणा. राजकीय स्वार्थासाठी वडेट्टीवारांचा आटापिटा. जरांगेंची टीका. तर गावागावात जातीवाद वाढायला भुजबळच कारणीभूत. जरांगेंचं प्रत्युत्तर. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवून देऊ. ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल. उद्धव ठाकरेंचा फडणवीस आणि शिंदेंना इशारा. ठाकरेंनी आरशात बघितलं असतं तर मोर्चा काढायची वेळ आली नसती. देवेंद्र फडणवीस यांची टीका. शेतकऱ्यांच्या बांधावर गेला तेव्हा बिस्किट पुडा नेला असता तर हंबरडा फोडावा लागला नसता. शिंदेंचा ठाकरेंना टोला. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा. भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. येत्या 13 तारखेला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा ठाण्यात संयुक्त मोर्चा. ठाणे शहरातल्या नागरी समस्यांविरोधात मोर्चा काढणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं नाही. विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा. भेटीनंतर शिंदेंचे निर्देश. नथुराम गोडसेनं गांधीजींची हत्या केली तसं शांत डोक्यानं फडणवीस भांडणं लावतात. हर्षवर्धन सकपाळांकडनं फडणवीसांची नथुराम गोडसे सोबत तुलना. तर फडणवीसांवर बोलण्यासाठी सकपाळांची उंची नाही. बावनकुळेंचं उत्तर. निवडणुकीत आश्वासनं दिली जातात. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान. टीकेची झोड उठवल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी. दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा. दिवाळी खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा. हिंदू जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांचं वादग्रस्त विधान. चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांवर हनी ट्रॅपचा प्रयत्न. अश्लील मेसेज आणि फोटो पाठवत 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप. ठाण्यातल्या चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC बंधनकारक. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुनरुच्चार. तर नंदुरबारच्या दुर्गम भागात ई-KYC करताना आदिवासी महिलांचे हाल. मोबाईलला नेटवर्क नसल्यानं तासनतास डोंगरावर बसण्याची वेळ. चिपी विमानतळावरून डिसेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू होणार. मंत्री नितेश राणेंची घोषणा. VJLला परवानगी मिळाल्यानं उड्डाणाचा मार्ग मोकळा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नोबेल हुकलं. मारिया मचाडो यांना 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचाडोंना पुरस्कार. चांदीच्या दरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी विक्रमी वाढ. चांदीचे दर तब्बल 15,000 रुपयांनी वाढले. जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीचा दर प्रति किलो 1,74,000 रुपयांवर.